ओम गुरुदेव. ओम श्री गुरुभ्यो नमः. आज रक्षाबंधनच्या निमित्ताने कोलार येथील केशववाडी आश्रमात सत्संगाचे आयोजन होते. गुरुदेवांबरोबर आम्ही नगरहून तेथे पोचलो होतो. तेथे फुलांनी सुंदर असं सजवलेलं व्यासपीठ मनाला मोहित करत होतं. गाईच्या शेणाने सारून घेतलेला सत्संग हॉल, सुंदर रांगोळ्यांची आणि फुलांची सजावट होती. खानदेशमधील काही साधक कोल्हारमधून इथपर्यंत पायदिंडीने आश्रमापर्यंत आले होते. सत्संग नियोजित वेळेतच सुरू झाला होता. भजन प्रवचनांच्या सेवा साधकांच्या निमित्ताने चालू होत्या. त्यानंतर गुरुदेवांचे प्रवचन चालू झाले. परमपूज्य गुरुदेव म्हणाले, आजचा कार्यक्रम 20 वर्षापासून सातत्याने येथे होत आहे. आपण येथे ज्ञान ग्रहण करण्यासाठी येतो. येथे आल्यानंतर आपल्या शरीरात ईश्वरी शक्तीचे कण प्रवेश करतात. मनावर त्याचा प्रभाव पडतो, तणावर त्याचा प्रभाव पडतो, संस्कारावर त्याचा प्रभाव पडतो. आपला भारत देश महान आहे कारण येथे संस्काराला मान्यता दिलेली आहे. आपल्या जगण्याची जडणघडण जी आहे ती आपल्या जीवनातील घडणाऱ्या घडामोडींवर अवलंबून असते. जसे योग वियोग, संयोग प्रयोग, उपयोग, योगायोग यानुसार आपल्या जीवनात बदल घडत राहतो. एक गोष्ट निश्चित आहे, धर्मात्मा आपल्याजवळ असेल तर जीवनात धर्म उतरेल. पुण्यात्मा तुमच्याजवळ असेल तरच पुण्य करण्याचे डोहाळे लागू शकतील. जुनी म्हण आहे, ढवळ्या शेजारी बांधला पोवळा आणि वाण नाही पण गुण लागला. मनात, बुद्धीत, चित्तात, विचारात परमात्मा आणायचा असेल तर तुम्हाला पुण्यात्म्याच्या जवळ जावं लागेल, धर्मात्म्याच्या जवळ जावं लागेल. प्रत्येकाचा धर्म शास्त्रात सांगितला आहे. संन्याशाचा धर्म आहे कशाचीच आशा मनात धरायची नाही. वानप्रस्थाचा धर्म आहे एका जागी मुक्काम करायचा नाही. शूद्राचा धर्म आहे कष्ट करायचे. वैश्यांचा धर्म आहे व्यापार करायचा, समाजाच्या गरजा भागवायच्या. ब्राह्मणाचा धर्म आहे ज्ञानार्जन करायचे, लोकांना ज्ञान द्यायचे. आणि संतांचा धर्म आहे प्रेरणा देणे, जागृती देणे, आत्मस्थितीची अनुभूती करून जीवाला, भक्ताला परमेश्वर स्वरूप बनवणं. प्रत्येक व्यक्ती आत्मरूपाने परमात्मरूपच आहे, यात काही शंका नाही. तो आहेच, परंतु त्यातलं ईशत्व कमी झालं आहे. त्यातील ईशत्वाची टक्केवारी कमी झाली आहे. त्यातलं ईशत्व कमी झालं असेल तर ते वाढविण्यासाठी संतांचं ज्ञान काम येईल. परंतु त्यातील ईशत्व संपलं तर माणसाचं आयुष्य संपलं असं आपण समजतो. हे ईशत्व निघून गेलं की एका सुईच्या टोकावर बसणारा मळसुद्धा आपल्याला मेल्यावर बरोबर नेता येत नाही. ज्यांच्या नावावर उतारे केले तेच मग टेंभे लावतील. ज्यांना माझं माझं म्हणून अवटाळलं कवटाळलं तेच खांदे देतील. होतं ते पुण्य इकडं तिकडं वापरलं, आपलंच पुण्य खर्च करून पैसे कमावले, त्याला पोरांनी कापलं, व्यापार वाढवला. बंद मुठीत पुण्य आणायचं आणि जाताना हात पसरून या जगातून निघून जायचं. जन पळभर म्हणतील हाय हाय, तू जाता मागे राहील काय. आयुष्यभर पैशाची हाव केली, संपत्तीची हाव केली, त्यालाच प्राधान्य दिलं, पण हे कशा करता कमावतो याचं भान ठेवलं जात नाही. पुण्यपाठीशी असल्याशिवाय पैसा मिळत नाही, परंतु सारखा तोच विचार कशासाठी, पोटासाठी, कशासाठी, पोटासाठी. अरे, जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत त्याचा वापर कुठे करायचा हे समजत नाही. आयुष्यभर आपण कमवलेली प्रॉपर्टी आपल्याला वापरता येत नाही. त्या प्रॉपर्टीवर मुलं बाळं मजा करतात. त्यांच्यासाठीच तुमचं सारं पुण्य तुम्ही खर्च करता आणि तुमच्यातलं ईशत्व संपलं की ताबडतोब त्यांना सुतक पडतं. लगेच तिथं दिवा लावतात, उदबत्त्या लावतात, लगेच ती गीता वाचायला लागतात. अरे, आत्ता आत्ता तर ती आई होती, बहीण होती, आत्या होती, बायको होती, मग लगेच तिच्यामुळं सुतक पडलं. असं काय घडलं? ते शरीर तर तेथेच आहे, परंतु त्यातलं ईशत्व निघून गेलं आणि त्याचं मढं झालं. त्यातील आत्माराम निघून गेला तर तुम्हाला सुतक पडलं. आपण सगळे शेतकरी आहात, तुम्हाला डीपी माहीत आहे, जनरेटर माहीत आहे. त्यातली पॉवर कट झाली तर काय होतं, तसंच आहे हे सगळं. आणि तुम्ही नश्वर विचाराच्या मागे पळता. जसे कुत्र्याला, गाईला शेपूट असते, ती त्यांच्या मागच्या बाजूला असते, तसं तुम्ही सत्संगाला तर आलात, परंतु प्रपंचाचं शेपूट तुम्ही मागच घेऊन आलात तर काय होईल? माणूस मेल्यावर त्याची अंत्ययात्रा निघते, तेव्हा म्हणतात राम नाम सत्य है. विधी करून आले की म्हणतात ईश्वर त्याच्या आत्म्यास चिरशांती देवो. मग तो आधी नव्हता का शांत? त्याचं तर सोडाच, पण तुम्ही स्वतःला विचारा, तुम्ही आहे का शांती? तुम्हाला आहे का समाधान? तुम्ही आहात का आनंदी? तुम्ही आहात का निश्चिंत? तुम्ही आहात का निर्भय? तुम्ही आहात का तृप्त? तुम्ही आहात का संतुष्ट? तुम्ही आहात का स्थितप्रज्ञ? अशोक म्हणजे शोकच नाही. आहात का तुम्ही असे आनंदी आनंदगडे, इकडे तिकडे चोहीकडे? वाटतं का तुम्हाला तसं? मग कुठं गेलं हे सगळं? कारण आहे रजगुण वाढला, माझं माझं चालू झालो. तमोगुण वाढला की मी करत बसायचं, यातच गुरफटता. आणि सत्वगुण वाढल्यावर कसं शांत वाटतं. पण हा अनुभव तुम्ही घेता का? तुम्ही इथे आलात, संतांच्या सहवासात आलात, इथं बोललेलं ऐकता
आणि इथून बाहेर गेल्यावर चप्पल पायात घातली की डोक्यात, विचारात, आचरणात लगेच झिरो. बाहेर गेल्यावर तर सोडाच, परंतु इथं बसल्यावर सुद्धा तुमच्या म्हशी गाई, त्यांचं दूध, त्यांचं चारा असेल तर जीवनाचं सत्य, जगण्यातलं सत्य तुम्हाला कधी कळेल? दिवसभर शेतात कष्ट करता आणि म्हणता मी जमीन कसली. अरे वेड्या, तुम्ही जमीन नाही कसली, जमिनीनंच तुम्हाला कसलं. म्हणून तर तुम्हाला धड उभं राहता येईना. म्हातारपणी राबत होतात. मग कुठं गेलं ते राबणारे हात, चालणारे पाय, चालणारे गुडघे? नराचा नारायण होण्यासाठी, नारीची श्रीलक्ष्मी होण्यासाठी आला होतास जन्माला आणि स्वतःची ओळख विसरलास. अख्खं आयुष्य प्रपंचासाठी वापरलं. तुझ्या पिढ्यानपिढ्या संपून गेल्या. जे त्याचं झालं तेच तुमचं होईल, जे तुमचं होईल तेच तुमच्या पोरांचं होणार आहे. जेवढं तुमच्या जीवनातलं सत्य कमी होईल तेवढी असत्याकडे तुमची वाटचाल व्हायला वेळ लागणार नाही. एकदा अंधाराने तक्रार केली की या सूर्याने आमचं अस्तित्व संपून टाकलं. मग बोलवलं सूर्यनारायणाला आणि विचारलं की तुमच्या विरुद्ध तक्रार आली आहे. तेव्हा सूर्यनारायण म्हणाला, मला क्षमा करा, माझ्याकडून काही अपराध झाला असेल तर मी तुमची क्षमा मागतो, मला माफ करा. परंतु मला अंधार कोण आहे मला माहीतच नाही. मला दाखवा कोण आहे तो. आणि जसजसा सूर्य जवळ यायला लागला तसा अंधार आपोआप नाहीसा झाला. त्यांची भेट होऊ शकत नाही, कारण सूर्याला अंधार माहीतच नाही. तसा शेकडो वर्षाचा अंधार असला आणि तिथे एक ज्योत लावली तर अंधार नष्ट होऊन जातो. तसं संतांच्या दर्शनाने, त्यांच्या सानिध्याने, धर्मात्म्याच्या सानिध्याने, पुण्यात्म्याच्या सानिध्याने, ऋषींच्या सानिध्याने आपल्या मनातील अंधकार नाहीसा होऊ लागतो. आपल्या जीवनात बदल होतो. परंतु आपण त्यांच्यापासून बाजूला झालो तर आपल्यावर धनाचं राज्य होतं, मनाचं राज्य होतं. धनाचं राज्य झालं की फक्त धन वाढवायचा विचार होतो आणि मग मनावर धनाचं राज्य होतं. मी तर म्हणतो गरजेपुरतं कमवा, डोकं लावून धन कमवा, परंतु धनावर तुम्ही राज्य करायला शिका. आपल्या गाठीशी पुण्य असेल तरच संपत्ती जी मिळाली ती स्थिर राहील. तिला आपण कसं वापरतो हे लक्षात घेतलं पाहिजे. होणारे होत आहे रे नटळे ब्रह्मतया आडवा. जोपर्यंत पुण्य पाठीशी आहे तोपर्यंत परमेश्वरसुद्धा तुमचं काही वाईट करू शकणार नाही. आणि पुण्य संपल्यावर काही वाईट झालं तर म्हणायचं, आले देवाजीचा म्हणा तेथे कोणाचे चालेना. पुण्यवंत आत्मेजवळ असतील, धर्मात्मेजवळ असतील, संत ग्रंथ देव हे तुमच्याजवळ असतील तरच तुमचं कल्याण होईल. आपल्या जीवनातलं सत्य ओळखा. आत्मा सत्य आहे, चैतन्य सत्य आहे, सद्विचार सत्य आहे, आनंद सत्य आहे, सच्चिदानंद सत्य आहे, परमेश्वर भगवंत सत्य आहे, सद्गुरू सत्य आहे आणि आपल्या धडधड करणाऱ्या काळजात ते अस्तित्वात आहे. आणि हे सत्य बाजूला झालं की माया पुढे येणार. जेवढा मायेचा प्रभाव वाढेल तेवढा उद्वेग, कुंठा वाढेल, तेवढ्या काळजा वाढतील, तेवढा वैताग वाढेल, तेवढा कंटाळा वाढेल. अहम ब्रह्मास्मी न भूतो न भविष्यती. ईश्वर आणि मी हे इतके एकरूप आहे, जशी साखर आणि गोडी, फूल आणि सुगंध हे जसे एकरूप आहेत तसं मी आणि माझं चैतन्य एकरूप आहे. ह्या आत्म्याला ओळखा. त्याला रिझवता आलं पाहिजे, त्याला समाधीने तृप्त करता आलं पाहिजे. या आत्म्याची ओळख करून देणाऱ्या योग्य व्यक्तीला आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. खुद गर्जी की है गर्जी, यही हमारी अर्जी, आगे तुम्हारी मर्जी, आगे तुम्हारी मर्जी. आपण अंथरुणावर पडतो तेव्हा आपल्या आत विचार कशाचे आहेत ते बघा. विचार आत्म्याचे आहेत, चैतन्याचे आहेत, भगवंताचे आहेत. असं असेल तर झोपेतही तुमचं डोकं शांत राहील. परंतु झोपतानाही जर डोक्यात प्रपंचाचेच विचार चालू असतील तर झोपही शांत लागणार नाही. त्यातून दडपण वाढेल. श्वाससुद्धा बिना दडपणाचा चालणार नाही. एक माळ जप करतो, त्या माळेतील 108 मणी फिरवतो तेव्हा त्यातही कितीतरी विचार येतात. नुसतं बहिर्मुख होणं अंतर्मुख व्हायला तयारच नाहीत. जेवढी इमारत मोठी तेवढा पाया खोल असतो. इमारत उभी करायची म्हटलं तर बांधकाम सुरू करायच्या अगोदर पहिलं टोकरी फावडं घेऊन पाया खोदायला सुरुवात करावी लागते. इमारत दिसते, पाया दिसत नाही, तो खोल असतो. तसं आपल्याला स्वतःला कधी उकरता येईल? आपण सत्याच्या जवळ असलो तरच आपल्याला आपल्यातील ज्ञान, भक्ती, वैराग्य, संतोष, संतुष्टी, कृतकृत्य, भव्य, दिव्य, विशाल, उत्कर्ष, स्वतेज हे प्राप्त होईल. पण त्यासाठी आपल्याला स्वतःला उकरता आलं पाहिजे. जर कोणाला अंथरुणावर पडून राहायची वेळ येत असेल, म्हणजे आजाराने पीडित असलेल्या व्यक्तीविषयी मी म्हणतो आहे, अशी वेळ कोणावर येऊ नये. परंतु आलीच दुर्भाग्यवश अशी वेळ तर त्याच्या जवळचे लोक माझ्याजवळ येतात आणि म्हणतात, त्यांची सुटका करा, त्यांचा त्रास आम्हाला पाहवत नाही. पण खरं सांगू का, ढोंगी आहेत हे असं म्हणणारे, कपटी आहेत ते. त्यांना आपल्या त्या माणसाची सेवा करायची तयारी नसते, फक्त त्यांची प्रॉपर्टी पाहिजे असते. त्या आपल्या माणसाने अंथरुणात केलेली दुर्गंधी नको असते.
त्याच्या औषधाचा खर्च नको असतो, त्याची देखभाल करणं नको असतं. पण हे लक्षात घेतलं पाहिजे की नको हसू मला तीच गत तुला. सत्याचं स्वरूप समजून घेतलं नाही तर असंच होणार. स्वतःची ओळख तू विसरलास. तू ईश्वराचा अंश नव्हे, तू स्वतःच ईश्वर आहेस. ती ओळख तुला कधी होईल? तू दुसऱ्याला सांत्वना देशील, समाधान देशील, प्रेम देशील, तेव्हाच तुला तुझ्यातील ईश्वराची ओळख होईल. सत्याचं स्वरूप काय? सत्य स्वरूप फक्त प्रेम आहे. जीवनातलं आणि जगण्यातलं प्रेमच निघून गेलं तर डावपेच सुरू होतात, राजकारण सुरू होतं, कुशंका सुरू होतात, खोटं सुरू होतं. म्हणून सांगतो की सत्य दूर गेलं की तुमची किंमत शून्य होईल. प्रेमाची जागा मोह घेईल, आसक्ती घेईल. काळजात दया, करुणा, प्रेम, शांती, आनंद राहणार नाही. दुसरी ही बाजू लक्षात घ्या. ज्या घरात मालक म्हणून राहिले आणि आता गोठ्यात राहण्याची वेळ आली असेल तर हाही विचार की तुम्ही पुण्य कमवलं होतं का? जर नाही उत्तर येत असेल तर त्याचे कारण शोधा. जे संत आहे, जे सद्गुरू आहेत, जे धर्मात्मा आहेत, जे महात्मा आहेत, जे प्रेमात्मा आहेत, जे द्यायला तयार आहेत, जे दयात्मा आहेत, त्यांच्याजवळ तुम्ही टिकले पाहिजे. ते तुम्हाला धर्म शिकवतील. जेव्हा तुम्ही त्यांच्याजवळ याल तेव्हा खोट्याचं राज्य संपून सत्याचं राज्य सुरू होतं आणि मग आपल्या मनात सगळ्यांच्या कल्याणाची इच्छा तयार होते. पसायदानात म्हटले आहे, ती इच्छाही पूर्ण होते. जो जे वांछील तो ते लाहो. त्यांच्या सानिध्यात गेल्यावर तमोगुण आपल्यात असेल तरी ते त्याला सत्वगुणात परिवर्तित करतील. आपले जे चालते बोलते तीर्थक्षेत्र आहेत, देव आहेत, त्यांची सेवा करा. मातापित्यांची सेवा करा. आजारी माणसाला औषधासाठी मदत करा. भुकेल्याची भूक जाणा, तहानल्याची तहान जाणा. प्रेमाने वागा सगळ्यांशी. न म्हणता दुसऱ्याची अडचण समजून घ्या. असं जीवन जगा की प्रतिकूल परिस्थितीत आपलं कार्य पुढे न्यायला शिका. आम्ही टीव्हीवर पाहिलं, कुत्रीच्या स्तनांना बकरीची पिलं दूध पित होती, गाईच्या कासेला मांजराचं पिलं दूध पित होतं. ते प्रेम आहे. एक धर्मात्मा गावात आल्याने सर्व गाव धर्मात्मा होत असेल तर त्यासाठी प्रयत्न करा. बाकीच्यांचं तर कल्याण होईलच, पण त्याबरोबर तुमचंही पुण्य वाढेल. आज रक्षाबंधनाच्या निमित्तानं रक्षा करण्यासाठी जे बंधन घालायचं ते मी तुम्हाला सांगितलं की सत्याच्या जवळ जाणं किती महत्त्वाचं आहे. आणि आज मी आशीर्वाद तुम्हाला देतो की कायम कायम तुम्हाला सत्याचा संग घडो, सत्संग घडो. ओम गुरुदेव. तेरा तुझको अर्पण.